पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आमदार ट्रॉफीतले आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅटचा मॅच आपण पाहतोय। सर्व क्रीडा रसिक आलेल्या पाहुण्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे। कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जातो, डीप कव्हर मध्ये चेंडूला प्रोटेक्शन केला जातो, आढळला जात आहे। तत्पूर्वी तिसरा चेंडू समावत आल्याने एक धाव लागली त्या धावफलकावरती। बिनबाद एक अशी शांत आणि सावध सुरुवात ही आमदार ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय। प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आपण पाहिली असेल ना, तर आता वाढत चाललेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये देखील समालोचक कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण बरेचसे समालोचक या स्पर्धेसाठी जोडले होते। वयाचा एक आमचा बुलंद आवाज आपण पाहिले असेल शुभम म्हात्रे, आणि त्याच दरम्यान आपण पाहिले असतील अमित दादा म्हात्रे, तेही या ठिकाणी या स्पर्धेला चांगलं समालोचन केलं। आणि सर्वांना या ठिकाणी घटक बनवण्याचं काम आपण पाहतोय। विघ्नहर्ता क्रिकेट मंडळाच्या सर्व सदस्यांनी खऱ्या अर्थानं खूप सारी घेतलेली मेहनत, सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया। हा चेंडू, सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, कदाचित या चेंडूवरती जर का डायरेक्ट हिट झाला असतो विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती। जिथे आपण पाहिलं असेल डॉट बॉल धाव संख्येत कुठलाच बदल नाहीये। आणि या ठिकाणी सन्माननीय मान्यवर पंढरीनाथ साहेब सितकणगे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे। त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं, आपले यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। या चेंडूवरती आपण पाहिलं असेल चांगला झेल टिपलेला विकेट या चेंडूवरती आलेली आहे। खारकोपर संघ फलंदाजी करतोय आणि पहिला विकेट इथे गमावलेला आहे। आणि टोटल धावफलकावरती आपण पाहिलं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी काय आक्रमकता, भेदकता जी गोलंदाजी दाखवली ना, ती आपण पाहिली असेल कौतुकास्पद कामगिरी आहे। आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव खर्ची केली आहे, एक विकेट यांनी प्राप्त केलेला आहे। आणि प्रतीक पाटील आता नवीन आलेले फलंदाज इन ॲक्शन मध्ये असतील ते मैदानाच्या आतमध्ये। आज देखील रोहित सर आपण पाहिलं असेल तर बऱ्याच ठिकाणी नाईट स्पर्धेचं आयोजन अचानकच्या मैदानात एसडीबी ट्रॉफी सुरेश दीनानाथ पाटील यांच्या नावाची 4 दिवसाची मॅच आपण पाहतोय। नक्कीच पंढरीनाथ शितकणगे यांचं शुभागमन या ठिकाणी मंचावरती आमच्या समवेत झालेलं आहे, त्यांचं असेल सहर्ष स्वागत। हा मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया। व्यासपीठात आपण पाहतोय भावतांना ग्रामपंचायतचे थेट सरपंच आदरणीय तानाजीदादा पाटील आमच्या व्यासपीठात उपस्थित, त्यांचे सहर्ष स्वागत असेल। संजयजी सोनटक्के यांचंही आगमन झालंय, आपणही व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या तर आपण विचार केला असेल ना, धाव संख्येची आता धावांची गरज आहे। या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मोठा टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल। बाउन्स केलाय, पंचाचा मात्र इशारा आला, पंच दोन्ही हात जमीन समांतर करून सांगतात हा चेंडू वाईड आहे। संतोष पवार मेन पंचांच्या भूमिकेमध्ये गेली कित्येक वर्षे टेनिस क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। आणि ते मेन पंचांच्या भूमिकेमध्ये असा त्यांचा इशारा वाईटचा, पहिली अव्वंतरची ही धाव मिळाली आहे। या चेंडूवरती आपण पाहिलं असेल आक्रमण केलाय, स्वीप साऊंड ऐकायला मिळाला। आणि आपण पाहिलं असेल या रजनी मध्ये आपण पाहिलं असेल बिनिंग मधला पहिला षटकार या ठिकाणी फलंदाज हर्षल यांच्या बॅट बदल हा षटकार। पहिल्या चेंडूवर पण 2 वाईट डॉट पाहिले, तिसऱ्या चेंडूवर धाव आली, चौथा चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर चेंडू आपण पाहिलं असेल डॉट आला, त्याच्यानंतर व्हाईट, आणि त्याच्यानंतर आला हा षटकार। आणि टोटल धावफलकावरती धावा लागल्या त्या 8 धावा, 1-8। दोन्ही संघ चांगली कामगिरी करतायत, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। एका बाजूला स्वयंभू धाकटा खांदा, त्यांच्या विरोधात खारकोपर, मस्त चेंडू पंच केलाय, मात्र चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये फरार होतो, सीमारेषेच्या बाहेर आलेला दणदण करत चेंडू येतोय चौकार। आणि या चौकाराच्या बरीनं 12 धावा धावफलकावरती, 1-12। षटक क्रमांक दुसरा घेऊन आले अजय नाईक। अजय नाईकच्या पहिल्या चेंडूवरती करत आपण पाहिलं असेल चौकार आलेला आहे। आणि सध्याच्या घडीला आता हेच करावं लागेल, कारण का धावा तुम्हाला जमवाव्या लागतील। जर एक मोठा टार्गेट सेट केला तर तुमच्या गोलंदाजाला मेहनत थोडी कमी करावं लागेल, आणि जर का छोटी धावसंख्या उभारली तर मात्र तुम्हाला सर्वांना त्या दुसऱ्या इनिंग मध्ये एफर्ट द्यायला लागतील। मात्र पाहूया चौकार पहिल्या चेंडू अजयांच्या वरती आले, केलेलं आक्रमण हा एक चेंडू मस्त चेंडू कट लागलेली आहे।
एक धाव या चेंडूने सदरीत्या पूर्ण केली आहे. एसटी रक्षक आपण पाहिलं असेल या चेंडूवर थोडेसे चकलेत आणि एक धाव या चेंडूवर आली आहे. आणि फलंदाज आपण पाहिलं असेल अर्शल त्यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आणि दुहेरी 2 धावाला 12 बैठी धावसंख्या फलंदाजी करतात. एक आलेली अवंतरची आणि टोटल धावा लागल्या त्या धावफलकावरती 13 धावा. एक बाद 13. चला स्पीडअप आपण करा. इथूनच आता सर्वांना आपण सांगू का की वेळेच्या बंधन आपल्यासाठी असेल. नाही कंटिन्यूस मॅच चालू तुमच्या राहिल्या पाहिजेत. महेंद्र वाजेकर तुमचा टाइम कुठे जातो ज्या वेळेस टीम तुमची उपस्थित असेल ना त्यावेळेस मात्र बराचसा वेळ वाया जातोय. आणि गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं असेल लाईटचा खूप मोठा इश्यू होता. यावेळेस मात्र कुठला इश्यू येणार नाहीये अशी आपण विश्वासाने प्रार्थना करूया आणि स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडो. आणि चांगली स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपल्याला या मंडळाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत असते. टोटल धावसंख्येमध्ये आपण पाहिलं असेल कुठलाच बदल नाहीये. 13 धावा लागलेल्या धाव फलकावरती पहिलं षटक समाप्त झालं. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कार्पेट लेवलचा फटका स्क्वेअर मध्ये चेंडू जातो. एक धाव या चेंडूती पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न होत नाही. चेंडूची फेकी अचूक झालेली आहे आणि या चेंडूवरती एक टोटल आपण पाहिलं एक धाव सिंगल. 14 धावा धाव फलकावरती. एक बाद 14. पहिले फलंदाज बाद झाले प्रफुल्ल घरत स्वस्तात बाद झाले. 3 चेंडूमध्ये 0 धावसंख्येवरती बाद झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल हर्षल आणि त्यांच्या सोबत असलेले फलंदाज प्रतीक. मस्त पंच केला चेंडू तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि एकच धाव या चेंडू ती बघा चौकार आपण पाहिलं असेल या सीमारेषेच्या जवळ चेंडू जाऊन फक्त एकच धाव मिळाली आहे. आणि या सिंगलच्या बरोबर षटक क्रमांक दुसरा समाप्तीला 2 षटक संपली. 2 षटकाच्या समाप्ती 7.7च्या सरासरीने टोटल 15 धावा. एक बाद 15. आता इथून या 2 षटकामध्ये आक्रमण होणं गरजेचं आहे. रोहित सर याच्या पुढची टीम असेल लगेच त्यांना अनाउन्समेंट करू आपण. लगेच ते इन्व्हिटेशन द्या. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं याच्यानंतरची मॅच असेल. थोडासा आपण पाहुणे उपस्थित आहेत त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करूया. मला असं वाटतं वयल देव संघाने देखील एक मॅच जिंकलेली आहे आणि मोरबे संघाने देखील एक मॅच जिंकलेली आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी एक एक मॅच जिंकलेल्या आहेत ना त्या टीम्स आता रात्रीच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मात्र पाहूया प्रत्येकाचं स्वप्न होतं की पहिला सामना खूप महत्वाचा दिवसाचा की दिवसाची एक मॅच जिंकली तर नाईट मध्ये खेळण्याची आपण दुधार रोशनी आहे हे आपण पाहिलं असेल त्याच्यामध्ये खेळण्याची संधी वेगळीच असते. मात्र पाहूया 2 षटक संपलेत. या आमदार ट्रॉफी मधले आपण पाहतोय ही मॅच सुरू आहे. या मॅच नंबर आपण पाहतोय 13 नंबर मॅच आता सुरू आहे. अजूनही 17-18 मॅच बाकी आहेत म्हणजे पूर्ण आपली रात्र जाणार आहे. सकाळ उजळेल आणि सूर्याची किरण आपण इथूनच दाबराज करून मैदानावर जावं लागेल. बघूया ठिकाणी बघता बघता मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल झाली. डबलला ट्रिबल मध्ये कन्वर्ट केलं आणि जिथं आपण आपलं कुठं दुर्लक्ष झालं की काय महेंद्र वाजेकर मात्र फलंदाजांचं लक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती आहे. त्यांना धावांची आता भूक लागलेली आहे. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्या आणि 3 धावसंख्येच्या भरून 18 धावा लागल्या धाव फलकावरती. आता धावसंख्येने थोडासा आकार घेतलेला आहे. असं जर आक्रमण झालं तर एक मोठी टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असावा. खोदून काढलेला चेंडू बघा बॅट देखील आपण पाहिलं असेल विकेट ब्रश झाली आणि या चेंडूवरती 2 धावा धावसंख्या पूर्ण 2 धावसंख्येच्या बरोबर 2 अंकी धावसंख्येमध्ये आता 20 धावसंख्येवरती पोहोचलेली आहे खारकोपर संघाची धावसंख्या. जिथे पहिले फलंदाज 5 झालेत धाकटा खांडा त्यांच्या विरोधात आपण पाहतो खारकोपर. या दोन्ही संघा दरम्यान ही मॅच सुरू आहे. श्री स्वयंभू क्रिकेट संघ धाकटा खांडा आणि त्यांच्या विरोधात खारकोपर लिहून खारकोपर डॉट बॉल ना डॉट बॉल लिहिला. धावसंख्येत कुठलाच बदल नाही. शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. आजूबाजूला आमचे बरेचसे प्रेक्षक वर्ग असतील आणि आज शनिवार आहे उद्या चतुर्थी आहे तोही तुम्हाला संकष्टीचा विचार करावा लागेल. आणि तुम्हाला वाटत असेल का उद्या रविवार आहे मात्र काही टेन्शन नाही आहे. मात्र उद्या संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे सर्वांचाच उपवास असेल. याची पण सुद्धा आपण या ठिकाणी ज्यांना माहिती नसेल त्याची माहिती करून देऊया. आणि
ना आज शनिवार पण आहे ना महेंद्र वाजेकर, त्याच्या बोला हनुमंताचा देखील आज वार आहे, शनीचा वार आहे, तेही आपण सर्वजण या ठिकाणी पालन करत असतील. डॉट बॉल आलेला आहे चेंडूवरती, धाव कुठली झालेली नाही आहे, धाव संख्या रोखली आहे, टोटल धाव संख्या आलेली 21 आणि 21 मोदकांचा नैवेद्य आपण गणपतीला देत असतो. नेल्सन आकडा आलेला आहे आणि या चेंडूवरती नशिबाचा आपण पाहतो आलेला दन दन करत चौकार. बाईचा चौकार. आता सध्याच्या घडीला धावा कशा येऊ द्या, खारकोपर संघाला धावांची गरज आहे आणि धावा आलेल्या आहेत. नशिबाचा आलेला चौकार संघाच्या धावसंख्येला आकार देतो. 25 धावा लागल्या त्या धावफलकावरती, 1-25 अशी स्थिती आता निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांची देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी महेंद्र वाजेकर आपण पाहिलेली आहे आणि खूप सारा आपण पाहिलं असेल त्यांची मेहनत आणि त्याचा कटक्ष. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं कव्हरेज केलं जातं. त्यांच्या टीमला पण शुभेच्छा देऊया. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in. षटक क्रमांक 3 समाप्त झालेले आहेत. 3 षटकार समाप्त 25 धावा आणि शेवटच्या स्लॉक षटकामध्ये आलेले आहेत संयम धाकटे संघाच्या माध्यमातून गोलंदाज शुभम पाटील. पाहूया शुभमच्या हातामध्ये स्लॉक वर्षाची षटकाची जबाबदारी दिली आहे आणि या स्लॉकवरच्या षटकामध्ये आता आक्रमण करावं लागेल खारकोपर संघाला. फलंदाज स्ट्रायकर यांवरती पंचांचा डेट बॉलचा इशारा. गोलंदाज मला रेडी नव्हती, पंचाने मात्र या चेंडूला डेट असा घोषित केलेला आहे. मात्र फलंदाज प्रतीक युनाइट क्रमांक 3 क्रमांकात त्यांच्या बॅटच्या साह्याने कुठला मोठा फटका आलेला नाहीये. सिंगल डबलच्या साह्यानं वैयक्तिक 4 धावसंख्येवरती फलंदाजी करतात आणि सलामी आलेला फलंदाज हर्षल घरात. चांगली फलंदाजी आता त्यांची झालेली आहे. हा चेंडू गोल्डन स्पॉटवरून चेंडूला उचली दिलेली आहे आणि हा चेंडू आलेला डॉट बॉल. धाव संख्येत कुठलाच बदल नाहीये. शांत मैदानाच्या आतमध्ये आपण वातावरण निर्माण झालेलं आहे. हा सुरेख चेंडू. गोलंदाज आपण पाहिलं असेल ना तर अतिशय तेज तराचे गोलंदाज आहेत आणि आजचे गोलंदाज आपण पाहिले असेल ना 100 बडकर 1 असे गोलंदाजाचे. IPS सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण ते गोलंदाज पाहतोय, तसे गोलंदाज आज आपण या गोंधळी मैदानावरती पाहतोय. चांगली गोलंदाजीचा दर्जा या ठिकाणी सादर करतात. त्याचा अर्थही असेल की जी पाटा विकेट त्याचे पिच क्युरेटर देखील आपण पाहिले असेल रोहित आणि त्यांच्या सहकारी त्यांना करत आपण पाहिले असेल विकेट बनवत आलेले. मात्र या चेंडूवरती झालेलं आक्रमण पाहूया. पंचांचा इशारा आल्या षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या बरोबर पाहुण्यांचं देखील स्वागत झालेलं आहे. व्यासपीठावर आपण पाहतो उपस्थित आमचे मान्यवर भातान ग्रामपंचायतचे थेट सरपंच आदरणीय तानाजीदादा पाटील त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. दादांनी वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि आमदार ट्रॉफी मध्ये त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. खरं तर आमदार ट्रॉफी पनवेल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि ह्या चेंडूरी आणि महेश बालदी यांच्या नावाची आपण पाहतो ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. हॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल तर विकेट गमावलेली. बऱ्याच अवधीनंतर आपण पाहिलं असं विकेटचा पतन झाले. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खारकोपर संघाचा सुरू होता. ज्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना त्या गोलंदाजांनी रणजित पाटील आता नवीन आलेले जे फलंदाज आहेत आणि फलंदाज बाद झालेले आहेत प्रतीक पाटील. तसं काय एवढं त्यांच्या बॅटच्या साईडने मोठे फटके कुठले आले नाही. एक मोठा षटकार त्यांचा आपण पाहिला. त्याच्यानंतर 30 धावांची पार्टनरशिप, मोठी पार्टनरशिप हॅलो या दोन खेळाडूंमध्ये झाली होती.
मस्त गोलंदाजी. आयोजक मंडळी आमचे आता सज्ज झालेत. पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये या मैदानाच्या वरती आपण पाहणार आहोत. चला आयोजकांना पण सज्ज राहायचंय. थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं आगमन या व्यासपीठात होणार. मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण आता पाहूया, जिथे आमची लगभग कार्यकर्त्यांची सुरू आहे त्यांच्याच दिशेने आल्या हा वन बाउंडचा चौकार. 35 धावा लागल्या धावफलकात. 35 स्कोर बोर्ड. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये 24 चेंडूमध्ये धावायला 35 विजयासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. ती श्री स्वयंभू क्रिकेट संघ धाकटा खांदा या संघाला. या ठिकाणी अजयजी खंडागले यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना देखील आपण विनंती करू व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मानस मनोरे आपण जॉईन व्हायचं आमच्या समोर यस सेकंड इनिंग साठी. तर या ठिकाणी रुद्र रियालिटीचे प्रोप्रायटर सन्माननीय मानस सर यांचं शुभागमन झालंय. त्यांना आपण विनंती व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. त्याचबरोबरीनं संदीपजी ठाकूर माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोईंजे यांचं या ठिकाणी स्वागत असेल. शुक्रिया पंडितनाथ पवार सर। पैडी सर इनका आवाज अपनी पहली पारी में यहाँ से सुना। दूसरी पारी का खेल आपको मैदान के अंदर यहाँ से शुरू होता हुआ नजर आएगा, जहाँ पे 24 में 36 बनानी है। तमाम दर्शकों का मैं आपका अपना मानस मनोरे करूंगा स्वागत। अंपायर का मैच ऑन होने का इशारा जितेंद्र के साथ सुदाम ये जोड़ी है। पहली गेंद टप्पा खाया, गेंद में आपको थोड़ा सा अतिरिक्त उछाल देखने को मिलेगा। अंपायर को आप कितनी गेंदें मारोगे आज? एक तो धाकते जोई के खिलाड़ी ने गेंद मारी, दूसरी यहाँ पे हम देख रहे हैं फील्डिंग टीम जो आपको नजर आएगी टीम खारकोपर, उन्होंने अंपायर को गेंद मारी। संतोष पवार सर आपका दिन अच्छा नहीं है, रात अच्छी नहीं आपकी, दो गेंदें आपको लगी, और कितनी आएंगी आपके पास?
बिल्कुल वो भी हंस रही है क्योंकि बहुत सारी गेंदें उनसे आज टकराते हुए आपको नजर आई। लेकिन शुरुआत करेंगे P1 का ओवर गेंदबाजी मार्ग के ऊपर आपको प्रतीक टॉट केन के साथ शुरुआत की गई है। बहुत सारे दर्शक इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए आपके मैदान को चारों दिशाओं में जरूर नजर आएगी। तर नक्कीच या ठिकाणी माजी रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, माजी कोकण म्हाडा अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा सन्माननीय बाळासाहेब पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचा गाड्यांचा ताफा मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय। भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते, डॅशिंग नेतृत्व, समाज सेवेचा वसा असलेले आणि या परिसराचा विकास हाच आमचा ध्यास असे नेते सन्माननीय बाळासाहेब पाटील, माजी कोकण म्हाडा अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा, त्याचबरोबरीनं माजी रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय श्री बाळासाहेब पाटील यांचं या ठिकाणी आमदार दमदार ट्रॉफी 2025 मध्ये या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सहर्ष सहर्ष असं स्वागत होत आहे। आपण पाहुण्यांना विनंती करू या आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी थाटा माटात मध्ये मान सन्मानामध्ये आपण त्यांची या ठिकाणी एंट्री आपण पाहतोय। सन्माननीय माजी कोकण म्हाडा अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा, माजी रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी बाळासाहेब पाटील यांचं या ठिकाणी मान सन्मान फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। त्यांचं स्वागत आहे व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर विघ्नहर्ता क्रिकेट संघ पोयंजे यांच्या वतीनं आपण पाहतोय आणि त्यांचे सुपुत्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार सन्माननीय विक्रांतदादा पाटील, त्याचबरोबरीनं त्यांच्या समवेत प्रदीपजी देशमुख, माजी शहर अध्यक्ष पनवेल, सदस्य तुळजाभवानी पतसंस्था पनवेल, त्याचबरोबरीनं विजयजी उळवेकर, माजी पनवेल तालुका उपाध्यक्ष, रोहिंजन छत्रपती ट्रॉफीचे आयोजक, यशस्वी आयोजक आणि सुनीलजी सिन्हा साहेब, सांस्कृतिक सेल अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबरीनं रवींद्र कांबळे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत सोमटणे सदस्य, मॅच ऑन असेल या सर्वांचा या ठिकाणी दमदार आमदार चषक 2025 मध्ये आपण करूया सहर्ष सहर्ष मान सन्मानाने स्वागत स्वागत आणि स्वागत। यस ओ टू कॉम्बॉक्स। बिल्कुल मेहमानों की एंट्री आपको यहाँ से एकदम आतिशीय अंदाज में हमारे मंच के ऊपर होते हुए नजर आएगी। उन तमाम मेहमानों का हम स्वागत करेंगे MLA ट्रॉफी 2025 में। इस बार शफल हुए थे ऑन साइड पर बड़ा हिट लगाने की कोशिश, एकदम ब्लॉक ऑन लेंथ डीप द क्रीज जाकर शॉट को अटेम्प्ट करना चाहती है। अंपायर का लेग बाइस का सिग्नल हमारी तरफ आपको जरूर आता हुआ नजर आएगा। सलामी जोड़ी की बात करें तो जितेंद्र और सुदाम, ये सलामी जोड़ी P1 का ओवर, दो खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के बाहर फील्डिंग करते हुए यहां से जरूर नजर आएंगे। अटैक कीजिए 24 में 36, थोड़ी सी धीमी शुरुआत आपको नजर आएगी। इस बार देखिए खिलाड़ी है, बिल्कुल कैच को यहां से अंजाम जरूर दिया है, लेकिन क्या विकेट है। डॉट गेंद मैदान के अंदर आपको जरूर डिलीवर्ड होते हुए नजर आएगी। एक समय ऐसा लगा शायद यहाँ पे मौका बन सकता है, लेकिन गेंद शरीर से टकराई थी, उसी की वजह से आप डॉट गेंद मैदान के अंदर डिलीवर्ड। प्रतीक पाटिल की प्रशंसा करनी पड़ेगी, अच्छी गेंदबाजी कर रही है। P1 का ओवर एज एन बॉलर आपको उतना अच्छा मौका नहीं होता, क्योंकि सिर्फ दो ही खिलाड़ी आप 30 यार्ड सर्कल के बाहर रख सकती है। मुश्किल परिस्थिति में आसान करने का काम प्रतीक पाटिल मैदान के अंदर आपको करते हुए नजर आएंगे। बल्लेबाज आक्रमण कीजिए, आपका आक्रमण आपका बचाव, एक तो मरो नहीं तो मारो, यही आपके मन में होने की जरूरत। इस बार भी बढ़िया गेंद थी, आउटसाइड टॉप स्टंप, 5वें 6ठे स्टंप की लाइन, चारों खाने छुत करने वाली, हिलना मत गुरु चुप खामोश करने वाली डॉट गेंद जो मैदान के अंदर डिलीवर्ड हो चुकी है। कमाल की गेंदबाजी,
डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, लेकिन रन कब आएंगे ये सबसे बड़ा सवाल। रिवर्ब से दुधारी तलवार सीधे उंगली से घी नहीं निकला, उंगली को टेढ़ी की, टेढ़ी उंगली से भी घी नहीं निकला, तो करे तो क्या करे, ये सबसे बड़ा सवाल आपको यहाँ से नजर आएगा। सिंगल रन पूरा। हमारे मेहमान इस टूर्नामेंट का आनंद लेने के लिए और इस एमएलए ट्रॉफी की शान में 4 चांद लगाने के लिए इस मंच के ऊपर आई है। उन्होंने तशरीफ रखी है। उनकी एंट्री फटाकों की आतिशबाजी के साथ इस मंच के ऊपर होती हुई नजर आई। मेहमान भगवान समान होते हैं, ये हम हमेशा कहते हैं, गेस्ट इज ऑलवेज गॉड। यॉर्कर, क्या कमाल की गेंद थी, चारों खाने चित करने वाली। यू मिस, आई विल डेफिनेटली गोइंग टू हिट। बल्लेबाज की डंडी को किया है गोल। प्रतीक पाटिल बनेंगे पावरफुल आणि दांडी गोल। तर नक्कीच मानस विशालसाठी कॅश प्राइज आलेला आहे। IFL चे मोहपाडा ब्रँचचे मॅनेजर शैलेशजी मते यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी विशाल घरत याच्याकरिता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रकाश शितकणगे निकटवर्तीय प्रेम त्यांच्यावरती त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी। फिरकीचा जादूगर खारकोपर गावाचा दुसऱ्या षटकासाठी याच मैदानामध्ये दाखल झाला। ये गेंद देखिए, टप्पा खाने के बाद आपको बाहर की दिशा में निकलती हुई नजर आएगी। टॉट गेंद के साथ शुरुआत की है विशाल के लिए, आपको यहाँ से इनाम जरूर नजर आएगा। समीकरण की अगर हम बात करें तो आने वाली 17 गेंदें और जीतने के लिए 34 की जरूरत। हर एक गेंद पर 2 रन आने जरूरी है टीम दागता खांडा के लिए। इस बार भी बड़ा हिट लगाना चाहते थे, घुटना टेका लेकिन कनेक्शन नहीं। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हमेशा कहा जाता है। आपका तालमेल नहीं होगा तो आपको रन नहीं मिलेंगे। थर्ड गेंद की समाप्ति मैदान के अंदर यहां से जरूर हो चुकी है। धीमी शुरुआत, परेशानियां आपके सामने, लेकिन परेशानियां इंसान को तोड़ने के लिए नहीं, उसे तराशने के लिए आती है। परेशानी को बताइए कि आप कितने बड़े, आपका हौसला कितना मजबूत है, क्योंकि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिशें कीजिए तो आपको कामयाबी बिल्कुल मिलेगी मैच में। बल्ले का बाहरी किनारा लगा, बैकवर्ड जोन, खिलाड़ी डायरेक्टेड अर्जुन की तरह, निशाना एकदम सटीक, बल्लेबाज होंगे नो डाउट रन आउट। गावपणा तू केला कशाला, धावता धावता रन आउट झाला। गावपणा तू केला कशाला, धावता धावता रन आउट झाला। पहला झटका यहां से आपको जरूर मिलता हुआ नजर आएगा, जहां पे अब 2 बल्लेबाज अब तक पवेलियन में वापस लौट चुके हैं। निराशाजनक प्रदर्शन, थकता खांदा, बहुत सारी उम्मीदें इस टीम से थी, लेकिन उम्मीदों पर इन्होंने अभी तक खरे नहीं उतरे, वैसा खेल इनका हुआ नहीं है। कई सारे इनके सपोर्टर्स इस टूर्नामेंट का लाइव आनंद ले रही है। वो चाहते हैं कि धाकता खांडा अच्छा परफॉर्म करे ताकि हमारी टीम ये मैच जीते, लेकिन कमाल की गेंदबाजी टीम खारकोपर इस मैच में आपको अपना कब्जा यहां से मजबूत बनाती हुई जरूर नजर आएगी। बैटिंग टीम अटैक कीजिए, कोशिश कीजिए, हल्के हाथों से टैपिंग क्रिकेट, पुश करो खुश रहो, ये गेम प्ले आपको देखने को मिलेगा। थर्ड मैन बाउंड्री पर गेंद, दूसरे की कोशिश, चीते की रफ्तार के साथ मैदान के अंदर 2 रन यहां से दौड़कर जरूर पूरे किए जाएंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स मैदान के अंदर आपको यहां से जरूर नजर आएगी। आणि नक्कीच शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील। या 2 चेंडूंवरती जर 2 विकेट्स आले तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज विशालसाठी असेल।
कॅश प्राइज ऑन आहे. तिथे बॉलिंग खूप चांगली आहे. फिरकीचा जादूगार, दोन्ही बाजूने टर्न करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय राकेशभाई गायकवाड आणि त्याचबरोबरीनं ओवळे गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय रुपेशभाई गायकवाड यांचे देखील आगमन थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी आमदार ट्रॉफी 2025 मध्ये होणार आहे. त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यॉर्कर थी खोद के निकाला, यहाँ से ऑन साइड पर ड्राइव किया, अलोंग द कार्पेट से गेंद जाएगी काउ कॉर्नर बाउंड्री पर. खिलाड़ी रफ्तार के साथ आएंगे. फंबल मैदान के अंदर आपको नजर आएगा. गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. सिंगल का कन्वर्जन किया, डबल में मिलेंगे 2 रन और इसी 2 के साथ दूसरी ओवर का होगा खात्मा. पीछा करना है 36 का रन बनेंगे स्कोर कार्ड पर. 8 रन और समीकरण आपको यहां से बनता हुआ नजर आएगा. आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 28 यानी 28 रनों की जरूरत. रिक्वायर रन रेट इज अप टू 14.00 यानी 14 रन प्रति ओवर की औसत यहां से बल्लेबाजों को मेंटेन करनी पड़ेगी. 2 में 28 आपको बिल्कुल बनानी है. शुरुआती ओवर में गेंदबाजी टीम जिनका कब्जा आपको इस मैच में नजर आएगा. लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, प्रेडिक्शन जहां होती है फेल और हवा से भी तेज, अपना पत्ता पल से पल में पलटने वाला क्रिकेट का खेल, जिसे मैं हमेशा कहता हूं गिरगिट से भी तेज अपना रंग बदलने वाला. कब किसका पलटा भारी हो जाए ये इस खेल में कभी कहा नहीं जाता, क्योंकि क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी, ये हम हमेशा कहते हैं. 12 में 28 रन बने 8, लेकिन कौन लगाएगा किसकी वाट ये पता चलेगा इस मैच में. ये देखिए शवल हुए जरूर थी, स्लोवर लेंथ वाली गेंद थी, हवा में फ्लाइट दे दी और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आएगी. बॉलिंग टीम जिनका दबदबा मैदान के अंदर है, पिछले मैच में भी हमने देखा था रन आसानी से चेज हुए नहीं थे. रिवर्स से दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है. गेंद देखते ही देखते जाएगी. थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4. कट के ऊपर 13. थर्ड अंपायर की मांग मैदान के अंदर 12 बने, माफ कीजिए, थर्ड अंपायर की मांग की गई है. चलिए थर्ड अंपायर के तौर पर ऑर्गेनाइजर, थर्ड अंपायर हमारे ऑन स्क्रीन होंगे. ऑन फील्ड अंपायर, द थर्ड अंपायर इज ऑन स्क्रीन. तो हम यहां से ऑन स्क्रीन पर थर्ड अंपायर की तरफ बिल्कुल चेक करेंगे. इस बार भी बल्ला घूमा, लेकिन कनेक्शन इस बार भी नहीं है. लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी, ऐसा बिल्कुल कह सकते हैं. डॉट गेंद, कमाल की गेंदबाजी, एक से बढ़कर एक गेंदबाज जो आपको पावर पैक बॉलिंग अटैक के साथ नजर आएंगे. इस बार देखिए 3 स्टंप्स के बीच में गेंद की पिचिंग आपको नजर आएगी. खिलाड़ी थे वहां पर, सिंगल पूरा. चांद को आप देखिए, देखिए चांद बिल्कुल दिखाएंगे हमारे WTC यानी वर्ल्ड टेनिस क्रिकेट, जिनकी वो टीम वो चांद को बिल्कुल दिखाएगी ऑन स्क्रीन ओवर होने के बाद. 4 गेंदें अब तक इस ओवर में हो चुकी है. 5 रन दिए. इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल, कंजूस गेंदबाजी है आयुष की. इस बार अटैक स्लॉट में आई थी बॉल, ये दिया है तड़ाका, गेंद को दिखाया है. दर्शक दीर्घा का रास्ता देकर जाएगी आधा दर्जन रन. या ठिकाणी या सन्माननीय अण्णाजी चोरगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर जगदीशजी ठाकूर यांचं शुभागमन झालेलं आहे. देवेंद्रजी ठाकूर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. 7 गेंदें और 17 रनों की मैदान के अंदर जरूरत है. 7 में 17. यहां से अपील जरूर की है. LBW लेग बिफोर विकेट की लाउड अपील. अंपायर ने कहा था देयर इज एक्स्ट्रा बाउंस, दैट्स व्हाई द अपील इज नॉट लीगल. और उसी की वजह से एक और डॉट गेंद जो मैदान के अंदर आपको यहां से समाप्त होती हुई नजर आएगी. 3 ओवर का खेल होगा पूरा.
पीछा करना है 36 का। रन बनी है 19 स्कोर कार्ड के ऊपर। समीकरण यहां से बनेगा आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। 17 पे होता है खतरा, लेकिन खतरों का खिलाड़ी बनने का समय अब मैदान के अंदर यहां से आ चुका है। जो करेगा अच्छा काम उसका होगा बड़ा नाम, ये मैं हमेशा बताता हूँ। और अब आपको काम अच्छा करना पड़ेगा ताकि आपके टीम का नाम बड़ा हो। मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, ये हमेशा कहा जाता है। और देखिए क्रिकेट के खेल में लड़ना बहुत जरूरी है, क्योंकि आप जमीन पर कितनी बार गिरे, इससे ज्यादा कितनी बार उठे और लड़े, इसका हिसाब समाज में रखा जाता है। डरने वाले को दुनिया याद नहीं रखती, लेकिन लड़ने वाले की हमेशा कीमत की जाती है। इसी वजह से लड़ना बहुत जरूरी। 6 में 17 बनाने है आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर हर्षल आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगे। क्या अभी भी ताकत है धाकता खांदा के पास इस मुकाबले को जीतने की, ये हमें बिल्कुल पता चलेगा। 17 पे खतरा होगा या 17 पे खतरों के खिलाड़ी होंगे, ये बिल्कुल पता चलेगा। शुरुआत करेंगे हर्षल। ओवर नंबर 4 की ओवर की शुरुआत। पहली गेंद हेलीकॉप्टर घुमाया, ऊंचाई मिली, दूरी नहीं, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। कैच छोड़ा, क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच में ये छोड़ा गया कैच टीम खारकोपर को बहुत महंगा साबित हो सकता है। 3 रन यहां से दौड़कर जरूर पूरे किए जाएंगे। रन लिए हैं 3, लेकिन कौन बजाएगा किसकी बीन इस मैच में, ये भी अब पता चलेगा। 5 में 14 रनों का समीकरण मैदान के अंदर आपको आता हुआ नजर आएगा। कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच, वेरी इजी इक्वेशन। दोनों टीमों के हौसले बुलंद है, हौसले बुलंद तो मंजिलें आसान। जो करेगा मंजिल को आसान वही छुएगा जीत का आसमान, ये मैं हमेशा बताता हूँ। 5 में 14 का समीकरण आपको यहाँ से मैदान के अंदर जरूर नजर आएगा। हमारे मेहमान इस इंटरेस्टिंग मैच को एकदम बाज की तरह तेज नजर से देख रही है, उन्हें भी पता है मैच रोमांचक है। यॉर्कर, तेज तर्रार गेंद, चारों खाने छेद करने वाली है बॉल। विकेट कीपर के दस्तानों में मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बाय एन बॉलर अगर कौन सी होती है तो वो होती है यॉर्कर, जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर। उसी यॉर्कर को हमने देखा। अब 4 में 14 आपको बनानी है। 4 गेंदें 14 रन। एक आध बड़ा हिट आता है तो इस मैच में यूटर्न आ सकता है धाकता खांदा के लिए। कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द ग्राउंड गए जरूर थे। मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट, लेकिन यहां से भी नो मैन स्टैंड में आपको गेंद टिप्पा खाती हुई नजर आएगी। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है। 6-4 की बौछार आपको जीत के करीब लेके आ सकती है। कमाल का कमबैक, हर्षल की तारीफ करनी पड़ेगी। पहले गेंद पे कैच छोड़ने के बावजूद उनको कॉन्फिडेंस कम नहीं हुआ, अच्छा आत्मविश्वास। इस बार भी और करती, हेलीकॉप्टर घुमाना चाहती है। अंपायर की तरफ अपील की जाएगी, टॉट गेंद, और इसी टॉट के साथ हौसले बुलंद होते हुए टीम खारकोपर के आने वाली 2 गेंदें जीतने के लिए 13 रनों की जरूरत। 13 क्या होगा कालिया, क्या होगा 13, क्योंकि 13 इज वेरी डेंजर नंबर। अटैक किया ऑन साइड पर, ऊंचाई देखिए आप, खिलाड़ी जज करेंगे, आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। ये कैच है और ये मैच भी है टीम खारकोपर के लिए। बल्लेबाज बैक टू डग आउट। थँक्यू। या ठिकाणी पोंजे गावाचे धडाडीचे युवा कार्यकर्ते सुबोधजी जाधव यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांनाही आपण विनंती आहे व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णाजी चोरगे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं असेल सहर्ष स्वागत। इस बार अटैक किया जाएगा ऑन साइड पर, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत। यह मुकाबला आपसे क्या काफी दूर निकल चुका था और अब यह कोशिश कोई मायने नहीं रखेगी। और इसी के साथ द मैच हैज बीन ओवर। विनर बनी है टीम खारकोपर। मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन। आणि दोन्ही टीम्सला विनंती, चला धाकटी जुईचा कॅप्टन आणि
या ठिकाणी धाकटीजुईचा कॅप्टन आणि आपण खारकोपरचं कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं टॉस साठी। तर आपण जाऊया या सन्मान सोहळ्याकडे। मोळाची उपस्थिती, पोंजे गावावरती असलेलं प्रेम, प्रवीणजी ठाकूर, तानाजी साहेब खंडागळे आणि रवींद्र गायकवाड